नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वाय 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांची. सध्या मी नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन 69वा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यातून व विदेशातून देखील या ठिकाणी विमाने आलेले आहेत आणि त्याच्यासोबत भिक्खू संघ देखील या ठिकाणी आलेला आहे. अनेक लाखोच्या संख्येने या दीक्षाभूमीवर विमाने आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत काय त्यांचं म्हणणं आहे आपण त्याच्याशी जाणून घेणार आहोत. ड्रॅगन पॅलेसला तुम्हाला संध्याकाळी 8 पर्यंत आपण सर्व कव्हर करणार आहोत. तुम्हाला ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक देखील या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांची प्रतिक्रिया काय, या धम्मचक्र परिवर्तन दिन नेमकं म्हणजे काय आहे, त्यांचे मत काय आहेत हे आपण जाणून घेणार आहे. रिप्रेझेंटेटिव्ह चॅनलवर तुम्ही नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला यासाठी सबस्क्राईब करा की तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल आणि तुमच्या भागातले काही बातमी असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या अडचणी काय असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय सांगाल आज धम्मचक्र परिवर्तन दिन? जय भीम. सगळ्यांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही सगळे वर्धेवरून आलेलो आहोत आणि दरवर्षी इथे आम्ही दसऱ्याच्या दिवशी इथे येत असतो. कसं वाटतं ते येऊन? काय सांगा. खूप छान वाटते इथे येऊन. एवढी सगळी जनता पाहून आम्हाला खूप चांगलं वाटते. एखादा हा संकल्प करण्याचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदिशा दिली होती या दिवशी. काय सांगा. ह्याच दिवशी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माची दिशा दिली होती. तर या दिवशी आपण असा संकल्प करू की जसं की आता काही बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर चालू होतं की आपली जे दीक्षाभूमी आहे इथे जे अध्यक्ष टीम किंवा जे पण संचालक आहे तर सोशल मीडियावर असं चालू होतं की ती व्यवस्था व्यवस्थित करण्यात नव्हती आली किंवा जसं गटरचं इथे नालीचा कचरा वगैरे टाकला होता मुरुम नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथं अशा घडून नाही आल्या पाहिजे. दुरून व्यवस्था प्रशासनाकडून नाही असं आम्हाला समितीकडून व्यवस्था झालेली नाही. जय भीम. कुठून आलात तुम्ही? कर्नाटक. कर्नाटक से आहे. कर्नाटक से कितने जन है? बहुत जन है. बहुत जन है. एक बड़ा ट्रेन दिया ना. अच्छा, ट्रेन से है क्या? ट्रेन से है. अच्छा, तो क्या लगता है बाबा साहब के बारे में, क्या कहेंगे आज के दिन के बारे में? बहुत सुकून लगता है, बहुत अच्छा है. दीक्षा भूमि पर उन्होंने दीक्षा लिया, सब जने को सुकून किया, अच्छा किया. सब जने उधर से आते हैं, पूरा दूर दूर से आते हैं, कोने कोने से आते हैं. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यातून या ठिकाणी कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, अनेक आपल्यासह युवक तरुण आहेत. काय सांगशील आज धम्मचक्र परिवर्तन दिन? काय सांग तरुणाबद्दल, धम्मचक्र परिवर्तन दिनाबद्दल माहिती आहे का? काय पोरांना अजूनही धम्मचक्र परिवर्तन दिन काय असतं हे अजूनही त्यांना कल्पना नाही, पण अजूनही इथं फक्त अभिवादन करायचं. काय सांगशाल तुम्ही आता धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आलात दीक्षाभूमीवर? काय म्हटलं धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त काय सांगाल? धम्मचक्र परिवर्तन दिवस अपन इंडिया लेवल पर सगळं हिंदी बात करो, कोई दिक्कत नहीं. हाँ हिंदी में अब सब जने हैं यहाँ पे. आप हमारा नया जीवन शुरू करने का वास्ते मैं कर्नाटक बीदर जिले भालकी तालुका से आ गया है. मेरा नाम दांडेकर बसवराज है. इसलिए हम ये पवित्र भूमि है बोल के जब 1956 में डॉक्टर बाबा साहेब हमारे को ये दीक्षा दिखाया, इसलिए हम दीक्षा दे के हम पवित्र होना बोल के हम ये भूमि को आया है. उस बाबा साहब ने आपको दीक्षा तब 1956 में दी थी. इस वजह से आप कितने साल से आती हैं? हाँ, दर रोज आता हूँ मैं. 1991 से 1991 से कंटिन्यूस यहाँ तक आ रहा हूँ. आप क्या आह्वान करना चाहोगे जनता को कि यहाँ पर आने की वजह क्या होगी? ये आने की वजह से देखो हमारा जिंदगी पवित्र होता है और हाँ आर्थिक, सामाजिक, धार्मिक सब कुछ चेंजेस होता है. इसलिए ये मार्ग से चले तो हम प्योरली मनुष्य बोल के जी सकते हैं हम इंडिया में. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जेव्हा येवले येथे मुक्कामी त्यांनी 1935 ला तरी सांगितलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असले तरी पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. माझा जन्म जरी माझ्या हातात नव्हता की मी हिंदूच्या घरी जन्मलो असलो पण मी मरताना हिंदू म्हणून मरणार नाही. कारण का त्यांना जातीयतेचे चटके त्यावेळेस मोठ्या प्रमाणात बसले होते. त्यामुळे त्यांनी एक वेगळा धर्म या ठिकाणी जे मानवता शिकवेल त्याच्यामध्ये प्रेम, करुणा, मैत्री, भावना हे जे काही तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानानुसार त्यांनी धम्माचं आचरण या ठिकाणी घेतलं आणि त्यांनी तेव्हापासूनच या धम्माच्या ज्या केळुस्कर गुरुजी यांनी जेव्हा त्यांना जे परीक्षा पास झाले होते तेव्हापासून त्यांना जे पुस्तक दिली तेव्हापासून या धम्माचा त्यांनी अभ्यास लागला आणि त्यांनी जे गोडी होती त्यामुळे त्यांनी ह्या धम्माचं या ठिकाणी 1956 ला याच दीक्षाभूमीवरती लाखो भीमानाच्या समवेत त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आपल्यासोबत अजूनही काही आपल्यासोबत भीमानी आहेत. त्यांना काय वाटते? कुठून आले तुम्ही? अजंती लेर, यवतमाळ जिल्हा.
यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रातून आलात. महाराष्ट्रात काय सांगाल आजच्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त? काय सांगाल? परभणीहून आलोच. परभणीहून आलात. आज दीक्षाभूमी येथे सम्राट अशोक विजयादशमीच्या निमित्ताने 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन असल्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलेला असून बौद्ध धर्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 साली घेतली. त्याबद्दल सर्व बौद्ध आणि लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करून हिंदू धर्माचा त्याग करून मी हिंदू धर्मात जन्मलो तरी मी मरणार नाही असा संदेश देऊन 22 प्रतिज्ञाचे पालन करा असा प्रत्येक बौद्ध अनुयायांना संदेश दिला. त्या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी सर्व व्यसनापासून दूर राहून आपल्या संविधानाच्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीचं बौद्ध धर्माचे आचरण करावे आणि राष्ट्रहितासाठी तसेच राजकीय नीतीमध्ये उत्तम स्थान घेऊन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करावे अशी इच्छा व्यक्त केली. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब वगैरे बौद्ध धर्माची दीक्षा देताना त्यांनी अजून एक गोष्ट महत्वाची सांगितली की 22 प्रतिज्ञा. त्या 22 प्रतिज्ञामध्ये त्यांनी का त्यांना द्यावं लागलं? पंचशील असताना देखील ते 22 प्रतिज्ञा यासाठी द्यावं लागलं की अजूनही देशामध्ये कर्मकांड वगैरे देव या अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत. त्यामुळे या दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा हे या ठिकाणी भीमानवांना दिलेल्या आहेत आणि सोबतच त्यासोबत ज्या काही त्यांना संविधानानुसार त्यांनी अनेक मानव जातीला जे काही जे बंधनं होती ते बंधनं मुक्त करण्यासाठी आणि स्त्रियांना चांगल्या पद्धतीनं स्थान देण्यासाठी बरोबरीचं स्थान देण्यास समानतेचा अधिकार या ठिकाणी समतेचा अधिकार या संविधानाच्या माध्यमातून दिला आणि याच दीक्षाभूमीवरती त्यांनी 22 प्रतिज्ञा देऊन त्यांचं जीवन मंगलमय केलेलं आहे. आणि आपल्यासोबत अजून मी काय आहेत, काय नाव आहे तुझं बेटा, काय सांगशील? रमण विश्वास मंडपे. कितवीला कोणत्या वर्गात आहे? 5वीत. अच्छा, तुला माहित आहे का धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणजे काय? नाही. अच्छा, बाबासाहेबांनी कोणती चळवळ केली माहिती आहे का? वाचला बाबासाहेबांबद्दल काय वाचलं का? नाही. आपल्यासोबत अजूनही धम्मचक्र परिवर्तन मुलांना संस्कार देणं गरजेचं आहे, कारण का या दीक्षाभूमी पवित्र भूमीवर आल्याच्या नंतर आजचा दिवस धम्मचक्र परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्माला पुनर्जीवन या ठिकाणी आपल्या या बौद्ध धर्माला डॉक्टर बाबासाहेब 1956ला जे लोपत चालला होता त्या धम्माला या ठिकाणी 1956ला स्वीकारून या ठिकाणी मोठी क्रांती या ठिकाणी केलेली आहे. आणि ती क्रांती कोणते रक्तविहिरीत ही क्रांती होती आणि लाखो भीमानवांना या ठिकाणी बंधनातून मुक्त केलं होतं. जातीयता नष्ट करत त्यांनी या ठिकाणी भीमानवांना दिलं होतं. आपल्यासोबत अजूनही काय आहेत, काय सांगाल आजच्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त? माणसासारखं जगण्याचा हक्क परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या भूमीत दिला. या पावन भूमीत आज आमचा येण्याचा योग आला, तर आम्ही त्याबद्दल आम्ही बौद्ध अनुयायी बाबासाहेबांचे म्हणजे अनंत उपकार आमच्यावर आहेत, ते म्हणजे सर्वस्व अर्पण करूनही ते फिटण्यासारखे नाहीत. आपल्या माध्यमातून फक्त एकच संदेश देऊ इच्छितो की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा हा समाजासाठी द्यावा. म्हणजे 100 रुपये तुमची कमाई असेल तर 5 रुपये द्यावा. बाबासाहेबांनी हे सांगितल्यापासनं जर आपण बाबासाहेबांनी जसं आपल्याला सांगितलेलं आहे, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, त्याप्रमाणे जर बाबासाहेबांचं हे पण आपण मान्य केलं असतं तर आजपर्यंत आपल्या समाजासाठी 40,000 करोड रुपये जमा झाले असते. आणि आज बौद्ध समाज हा म्हणजे या भारतातल्या प्रगत समाजापैकी एक असता आणि आपण सगळ्या समाजाला आजही आपले अनेक बौद्ध बांधव हे दारिद्र्यात आहेत याची तुम्हाला कल्पना आहे. एकूण सहकार्य करायची अपेक्षा असली पाहिजे समाजाने, प्रत्येक समाजाने बाबासाहेबांनी दिलेला संदेश आपण सगळ्यांनी पाळावा अशी माझी इच्छा आहे. 100 रुपये जर आपण कमवले असतील आपल्या कमाईचा द्यावे. तर याच बाजूला दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर अनेक ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल की अजूनही वंचित जे काय आपला समाज आहे या ठिकाणी बौद्ध समाज आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना ते प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्या शिक्षणाच्या मध्ये आणण्यासाठी या ठिकाणी त्यांनी जे काही 20वा त्यांचा जे काही हिस्सा आहे ते दिलं पाहिजे आणि समाजाला जे काही त्याचं जनजागृती असेल ते केली पाहिजे असं सांगितलं आहे. क्या बताएंगे, कहाँ से आप? हम वर्धा से आए. वर्धा से. हाँ. कैसा लगता है इधर आके? इधर आके इस दिन दसरे के दिन हम यहाँ आते तो हमको बहुत सुकून मिलता है. हाँ. अभी यहाँ से क्या संदेश लेके जा रहे हैं? बाबा साहेब के जो विचार है वो उसके विचार यहाँ आने वाले हम सब लोगों ने लेके जाना चाहिए. यहाँ बाबा साहेब का विचार क्या है?
मुख्य आहे. शिखर संघटित व्हा आणि एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे. बाबासाहेबांचे जे विचार आहे ते आपण सगळे जण मिळून नाही का बाबासाहेबांच्या विचारांना सामोर नेलं पाहिजे. जो बाबासाहेबांचा रथ आहे आपण सामोर घेऊन नेला पाहिजे. धुरा इथवरी बाबासाहेबांनी आपल्याला पोहोचवलं, पण याच्या समोर आपण त्यांना नेलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण सांगतोय की धम्माचा गाडा माझ्या जोपर्यंत तुम्हाला जर समोर नेता आला तर अवश्य नाही, आपण मागे मात्र ओढू देऊ नका. या पद्धतीनं जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे मेसेज दिला होता त्या पद्धतीचं हे ताई सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर या ठिकाणी शिदोरी जे भेटणार आहे ती पुस्तक रूपी या ठिकाणी शिदोरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिळणार आहे. कारण का बाबासाहेब तुम्हाला भेटणार असेल तर इथं तिथं कुठं नसेल तर त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दडलेले आहेत. तर मला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन जर मला विचार तुमच्या मध्ये जर विचार जर तुम्ही आचरणात आणले तर ते तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये महत्वाचे ठरणार आहेत आणि ते तुम्हाला कामी येणार आहेत. आपल्यासोबत अजूनही काय आहेत, काय सांगाल, कुठं आलात? मी अकोल्यावरून आलो. अकोल्यावरून आले. आपल्यासोबत अजूनही काही आहेत, त्यांना आपण बोलूया. डोक्यावर ऊन कडाक्याचं असताना देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी या ठिकाणी येतात आणि दीक्षाभूमीवर हा जो सोहळा आहे लाखोंची गर्दी या दीक्षाभूमीवर होताना पाहायला मिळते. आपल्यासोबत अजूनही काय आहेत, काय सांगाल आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त? नागपूरला आलो आम्ही यवतमाळ वरून. चांगलं वाटत आहे. म्हणजे काय संकल्प काय? संकल्प म्हणजे अजून काहीतरी याचं चांगलं घडावं, अजून निर्मिती व्हावं. एक संकल्प केला पाहिजे की अनेक जणांचं जे व्यसन असते, जे काय वाईट कर्म आहे, जे काय वाईट सवयी असतील त्या वाईट सवयी या ठिकाणी या दीक्षाभूमीवर येऊन एक संदेश एखादा एक चांगला निश्चय केला पाहिजे की आज या दिवसापासून या आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण त्या पद्धतीनं लहान मुलांना काही जण धम्मचक्र प्रवर्तन दिन माहित नाही तर ते कशा पद्धतीने त्यांना घरी जाऊन देखील आपल्या बाळांना म्हणा ज्यांना माहिती नसेल त्या पद्धतीनं ते सांगितलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला काय सांगा मावशी, तुम्ही कुठून आला? काय सांगावं, काय सांगायचं? कुठून आला तुम्ही? शेकापूर मोजरी, शेकापूर. कोणता जिल्हा आहे? वर्धा. वर्ध्यातून आला. हो. किती वर्षापासून येतात? दरवर्षीच येतं. काय सांगाल बाबासाहेबांबद्दल? काय आपलं जे आहे पाहिलं ते सांगायचं. आपल्यासोबत अजूनही काही लोक आहेत, तर आपल्यासोबत अजून काही आहेत. रिपब्लिकन वाईट 24 न्यूज वर आपण ह्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय आणि तुम्हाला थेट घरी राहून देखील हा पद्धतीनं तुम्हाला इथल्या जनतेचं म्हणणं काय आहे आणि कशा पद्धतीनं हा समूह मोठ्या संख्येने या ठिकाणी येतोय. दरवर्षी ही जी गर्दी आहे या ठिकाणी होताना दिसते. काही जणांना धम्मदीक्षा देखील दिल्या जाते. अनेक जणांना ज्या जातीयतेचे चटके बसलेले आहेत, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला व्यवस्था देखील केलेली आहे. त्यांना प्रमाणपत्र देखील या ठिकाणी दिलेले आहेत. अनेक स्टॉल देखील लागलेले आहेत. या ठिकाणी दीक्षाभूमीवर हे जे काही पंचशील ध्वज लावलेले आहेत तर पंचशिलेचं पालन केलं तर ते त्याचं जीवन मंगलमय होईल. तथागत भगवान गौतम बुद्ध असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब 22 प्रश्न दिलेत, या अनुकरण जर केलं त्याचं जीवन मंगलमय झालेलं असं आपल्याला बघायला मिळेल. आणि आपण ड्रॅगन पॅलेसवरही देखील दाखवणार आहोत की तिथेही कशा पद्धतीने नागलोक असेल, ड्रॅगन पॅलेस आहे, त्या ठिकाणी कशा पद्धतीचे भीम अनुयायीचं त्याचं म्हणणं काय आहे आणि त्या ठिकाणी आपण जाऊन बघूया. सध्या 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दीक्षाभूमीवर सकाळपासूनच मोठी गर्दी होताना या ठिकाणी अनुयायांची दिसत होती. आता मात्र तिकडून काही जो बौद्ध अनुयायी या ठिकाणी मोठ्या संख्येने कामठी या ठिकाणी येत आहेत आणि या ड्रॅगन पॅलेसला भेट देत आहेत आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी वंदना घेण्यासाठी अनेक जे भीमानी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बघा येतं नागलोकला देखील आपण जाणार आहोत. तिथं त्यांचं कशा पद्धतीने लोक तिथं जमलेले आहेत आणि त्यांच्या मते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही भीमानी, तुम्ही कुठून आलात मावशी, काय सांगाल तुम्ही? मला हे सांगावंसं वाटेल की बाबासाहेबांनी जे आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या त्या सगळ्यांनी फॉलो करायला हव्या. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. दीक्षाभूमीला आपल्याला धम्म मिळाला आणि पण आजकाल जे जनरेशन गॅप येत आहे आणि पुष्कळ म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनच माहित नाही लोकांना. माहिती आहे पण फक्त ते एन्जॉयमेंट करिता माहिती आहे त्यांना. पण आपण म्हणजे संकल्पाचा दिवस आहे. हा, संकल्पाचा दिवस आहे. प्लस शील पालन करायला हवं आणि 22 प्रतिज्ञा पाळायला हव्या. आणि पुष्कळशा अशा गोष्टी आहेत की ज्या बाबासाहेबांनी त्या काळात जे लिहून ठेवलेलं सगळं आणि काही लोक जे आजपर्यंत फॉलो करतात. पण आपल्या धर्मामधले लोक असे आहेत की दुसरीकडे वळत चाललेले, करप्शन वाढलेलं आहे. आणि जर आपल्याला आपला धम्म वाचवायचा आहे तर आपल्यामध्ये एकीकरण नाही आहे. आणि बुद्धगयाची देखील लढाई आहे त्या ठिकाणी, त्याबद्दल काय सांगू? बौद्धगयाविषयी तर मला हेच म्हणायचं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन त्याविषयी लढायला हवं. तेव्हाच आपल्याला न्याय मिळेल.
आणि ती जागा आपली होईल. तर एक गोष्ट आहे की आपल्या धम्मामध्ये एकीकरण नाही आहे सर्वांमध्ये. सर्व संकल्प करतात प्लस सगळे वेगळे वेगळे होतात. त्यामुळे कसं ते डिवायडेशन होतं सगळ्यांच्या हक्कांचं म्हणा किंवा आणखी, आणि करप्शनमुळे ते सगळे लोक सगळीकडे वितळून जातात. तर एकीकरण नाही असल्यामुळे ते काय होत आहे की दुसरे लोक त्यावर हक्क गाजवत आहेत. आणि ते आपल्याला आपलं जे बौद्धगयाचं जे हिस्ट्री आहे, जे इतिहास आहे, ते आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला पुष्कळ काही लढावा द्यावं लागेल त्या गोष्टीसाठी. आपल्यासोबत जे धम्मानुयायी आहे त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी की बौद्ध गयाचा लढा हा एकजुटीने लढला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर एक कामठी हे जे शहर आहे या ठिकाणी, या शहरामध्ये ड्रॅगन पॅलेस, या ड्रॅगन पॅलेसला मराठीमध्ये कमळाचं बुद्ध विहार देखील बोलल्या जातं. हा ड्रॅगन पॅलेस 10 एकर मध्ये आहे आणि याची स्थापना 1999 साली या ठिकाणी करण्यात आली. यामधील जे बुद्ध मूर्ती आहे ती बुद्ध मूर्ती चंदनापाच्या ढोकळ्यापासून बनवण्यात आलेली आहे. आणि हा जो टेम्पल आहे या ठिकाणी भव्य दिव्य आहे. आणि सकाळपासूनच दीक्षाभूमीवर आज या 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साह साजरा केला जात आहे. अनेक जे भीमानुयायी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल होतात आणि या ठिकाणी पंचशिलेचं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 22% याचा संकल्पाचा दिवस असतो. नेमकं आपल्यासोबत अजून काय आहेत? कुठं आलात मित्र, काय सांगाल? काय पुरांना अजूनही धम्मचक्र परिवर्तन दिन ही शोकांतिक आहे आपली की त्यांना याबद्दलचं पूर्व कल्पना नाही. नेमकं डॉक्टर फक्त एवढं माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला फक्त धम्म दिला होता. नेमकं काय बोलायचं त्यांना माहित नाही. काय सांगशील? जय भीम सर. मी नागपूरवरच आहे. काय सांगशील धम्मचक्र परिवर्तन? काय नाही, बस मी फिरायला आलेलो आहे इथं. तो सांगतोय की नागपूरचाच आहे आणि त्याला या ठिकाणी त्याचं म्हणणं आहे की धम्मचक्र परिवर्तन दिनाबद्दल माहित नाही, तरी त्याच्या पालकांनी म्हणा किंवा ज्यांना ते इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. कारण का बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवले मुक्कामी या ठिकाणी अशी घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. माझ्या हातात तरी जन्म कोणाच्या घरात घ्यावा हा नव्हता, पण मरताना मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केल्यानंतर त्यांनी सलग अनेक वर्षाचा परिश्रम घेऊन देखील त्यांनी शेवटी बौद्ध धम्मामध्ये त्यांनी दिशा घेऊन अनेक जणांना या गुलामीतून मुक्त केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर मोठी गर्दी या ठिकाणी होताना दिसत आहे ड्रॅगन पॅलेसहून. आणि दुसऱ्या बाजूला आपण नागलोक येथे या ठिकाणी देखील जाणार आहोत. तिथल्या लोकांचं काय प्रतिक्रिया आहे ते कुठून आल्यात? मी आता 10 वर्ष झाले. 10 वर्षांना आलेत. 10 वर्ष झाले आम्ही दरवर्षी येतो. काय वाटतं धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त? मला चांगलं वाटते. बाबासाहेबांचा संदेश काय होता? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. दसऱ्याला इथं येत आहो त्यांच्या या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म देण्यामागचं कारण हेच होतं की जे अंधरूढी परंपरा आहे त्याच्यामध्ये कर्मकांड वगैरे नाही, असा धम्म या ठिकाणी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा असा हा धम्म आहे, असा एक धर्म या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि म्हणूनच हा सुवर्ण दिन या आजचा धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून सांगल्या जातं. आणि या ठिकाणी हा संकल्प दिवस म्हणून देखील आपण साजरा करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं 22 प्रतिज्ञा असेल किंवा पंचशीलचं पालन असेल, तर तुम्ही काय सांगाल सर? कुठून आला? घाटंजी, यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्हा. काय वाटतं धम्मचक्र परिवर्तन काय सांगाल? खूप आनंद वाटते. काय सांगाल धम्मचक्र परिवर्तन दिनाबद्दल? काय मेसेज देणार? चांगला प्रोग्राम आहे आणि धम्म परिवर्तन दिनानिमित्त हे सगळे एकत्र येऊन आपले साजरे करतात. मग सर्वांनी यावं आणि चांगलं इथे मार्गदर्शन घ्यावं. या ठिकाणी धम्म चळवळ होणे गरजेचे असते. धम्म देशना भिक्खू घडवणे गरजेचे आहेत. तशाच पद्धतीने या ठिकाणी लाखोचा जनसमूह अजूनही ड्रॅगन पॅलेसला इथे येत आहेत आणि आपण नागलोकला देखील जाऊन त्याची मुलाखती घेणार आहोत. त्यांना काय म्हणायचं आहे धम्मचक्र परिवर्तन येणाऱ्या आता त्या नागलोक मध्ये बघूया. आज सकाळपासूनच धम्मचक्र परिवर्तन दिन 69वा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. दीक्षाभूमीवर असेल, कामठी येथे असेल, ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी आणि नागलोक या ठिकाणी मोठ्या संख्येने भीमानुयायी या ठिकाणी उपस्थित दाखवत आहेत आणि लाखोचा जनसागर या ठिकाणी जोडलेला आहे. त्यामध्ये अनेक जणांनी अन्नदान असेल, अनेक पद्धतीचे जे काही लोकांना सेवा देता येईल त्या सेवा अनेक संघटनेच्या वतीने, पक्षाच्या वतीने, अनेक त्यांच्या ज्या काही सेवाभावी संस्था असतील त्याच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. आणि रोषणाई देखील या दीक्षाभूमीवर करण्यात आलेली आहे. आणि हा सोहळा
धम्मचक्र परत दिन 69वा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घरी बसून देखील या पद्धतीनं कशा पद्धतीने लोकांची प्रतिक्रिया होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला जे धम्मदिशा दिली होती आपल्याला, त्याप्रमाणे लोकांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचा फायदा येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या ज्या पिढीला आहे नक्कीच होणार आहे. त्यामुळं 22 प्रतिज्ञाचा सह पंचशिलेचं पालन करा असं अनेक जणांनी या ठिकाणी अन्याय सांगताना आपल्याला बघायला भेटलेले आहेत. त्यांचं प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. तर उद्याच्या पुढच्या वर्षी देखील कशा पद्धतीचा सोहळा या ठिकाणी धम्मचक्र परत दिन 70वा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करणार आहे असं आणि दरवर्षी या ठिकाणी भीमाने मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे असं या ठिकाणी बोललं जात आहे. 994 न्यूज